व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आपण आज पॉलिनॉमियल्स नावाचा धडा शिकतोय आणि या धड्यामध्ये ऑलरेडी थोडासा पहिला पार्ट शिकून झालेला आहे. सेकंड पार्टमध्ये आपण आहोत. तरी मी थोडंसं बेसिक्स रिवाइज करून घेतो. पॉलिनॉमियल म्हणजे नेमकं काय? तर पॉलिनॉमियल म्हणजे कुठलंही ऑल्जिब्राइक एक्सप्रेशन, तुमच्या समोर एक ऑल्जिब्राइक एक्सप्रेशन दिसतं, एखादं इक्वेशन पकडा. आता ह्या एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबल कोणता वापरलाय? तर व्हेरिएबल एक्स वापरलाय, बरोबर. त्या व्हेरिएबलची सगळ्यात मोठी पॉवर बघा काय, सगळ्यात मोठी डिग्री म्हणजे एक्सच्या डोक्यावर असणारं हे हा नंबर, हा आकडा किती आहे? 2. इथे एक्स आहे पण याच्या डोक्यावर काहीच नाही म्हटल्यावर काय असतो? 1. तर हा जो सगळ्यात मोठा पॉवरचा आकडा आहे किंवा एक्सचे जे पॉवर्स आहेत ते कसे पाहिजेत? पॉझिटिव्ह पाहिजेत. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा होल नंबर्स पाहिजेत. होल नंबर्स. व्हेरिएबलची पॉवर जर का होल नंबर असेल तर त्या एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणतो. सिंपल आहे. आता तुम्ही इथे मी अजून एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे व्हेरिएबल एम आहे. त्याची पॉवर बघा काय? निगेटिव्ह. निगेटिव्ह पॉवर असेल तर तो पॉलिनॉमियल आहे का? नाही. इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. हे आपण ऑलरेडी सोडवलंय. आता नुसता आकडा दिला तर त्याला पॉलिनॉमियल म्हणायचं का? तर येस. नुसता आकडा असेल तर त्याला म्हणायचं कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. त्याचं कारण असं आहे की ह्याच्याकडे तर व्हेरिएबल नाहीये पण मग याला लिहिता कसं येतं माहितीये का? 5 इज इक्वल टू 5 इंटू एक्स रेज टू 0. 5 इंटू एक्स रेज टू 0. एक्स रेज टू 0चा अर्थ 1 असतो. असं का? कारण आपण लॉज ऑफ इंडायसेस मध्ये शिकलोय. आठवते तुम्हाला? हे फॉर्म्युला होते बघा. ए रेज टू एम इंटू ए रेज टू एन, ए रेज टू एम प्लस एन. ए रेज टू 0ची किंमत किती असते? 1. हा पण फॉर्म्युला आपण शिकलो होतो. ज्याला व्हेरिएबल नाही ना त्याला व्हेरिएबल आपण स्वतः द्यायचा आणि तो व्हेरिएबल लिहायचा. एक्स असेल वाय लिहायचा, वाय लिहा. एम लिहायचा, एम लिहा. मात्र पॉवर काय टाका? 0. आता मला सांगा एक्सची जी पॉवर आहे किंवा डिग्री आहे ती डिग्री होल नंबर आहे की नाही? होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात रे? 0 पासून. 0 1 2 3. येस. तर 0 आहे इकडे पण आणि 0 इकडे पण आहे. हा बरोबर एक पॉलिनॉमियल आहे. इट इज अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. नक्की कळतंय? पॉलिनॉमियल असण्याकरता एकदम मस्त छोटासा क्रायटेरिया आहे. क्रायटेरिया हाच आहे, म्हणजे निकष हाच आहे की जो कुठला व्हेरिएबल आहे त्याची पॉवर मात्र कशी पाहिजे? इट शुड बी अ पॉझिटिव्ह नंबर ऑर अ होल नंबर. आय टेल यू इट शुड बी अ होल नंबर. जर होल नंबर नसेल तर असं होईल, पॉवर नेगेटिव्ह आहे, इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. ऑलराईट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक पॉलिनॉमियल बघणार आहोत, विच इज व्हेरी सिम्पल. लक्ष द्या. सगळ्यात पहिला आपण क्वेश्चन घेऊया इथे. 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगा, हा पॉलिनॉमियल आहे की नाहीये? का आहे सांगा? बाय. बोला बोला. बरोबर बोलताय तुम्ही, बरोबर बोलताय. ऍक्च्युली ना हे एवढं टाईट आहे ना त्याच्यामुळे कंटिन्युअस मला ते बॅलन्स करावं लागतं. हा बोला. व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलची पॉवर काय येते? 2. व्हेरिएबलची पॉवर 2 आहे आणि जो होल नंबर आहे 2 सुद्धा होल नंबर, 2 होल नंबर आहे, त्याच्यामुळे हे पॉलिनॉमियल आहे. पण कुठल्या प्रकारचं पॉलिनॉमियल आहे कसं ओळखायचं? अगदी सोपं आहे बघा. लिनियर पॉलिनॉमियल जेव्हा असेल ना मित्रांनो, लिनियर पॉलिनॉमियल, तेव्हा पॉवर असते. आय एम सॉरी, पॉवर नको म्हणायला मी, डिग्री म्हटलं पाहिजे. लिनियर पॉलिनॉमियलला डिग्री असते 1. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला डिग्री असते 2 आणि क्युबिक पॉलिनॉमियलला डिग्री असते 3. मुलांना प्रश्न पडतो, समजा सगळ्या डिग्री एकत्र असतील तर कुठली डिग्री लिहायची? मॅक्सिमम डिग्री म्हणतो मी, मॅक्सिमम, सगळ्यात मोठी पॉवर. उदाहरणार्थ आता हा व्हेरिएबल एक्स आहे, इथे व्हेरिएबल एक्सला इथं पॉवर काय काय आहेत बघा. इथं 1 पॉवर आहे, इथं 2 पॉवर आहे आणि इथं एक्स रेज टू 0 0 पॉवर आहे. हे लिहायची गरज नाही पण मी जस्ट लिहितोय. त्या 0 1 2 मध्ये सगळ्यात मोठं कोण आहे? हा, मग ह्याच्याकडेच लक्ष द्यायचं, ह्यांच्याकडे निग्लेक्ट करायचं यांना. कळते मी काय म्हणतो? मॅक्सिमम पॉवर. पॉवर 2 आहे म्हटल्यावर कोणत्या प्रकारचा पॉलिनॉमियल? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. इथं काय लिहायचं? द पॉवर, द डिग्री ऑफ व्हेरिएबल, the degree of variable x is 2. Therefore, 2x square plus 3x plus 1 is a quadratic polynomial. समजले का रे सगळ्यांना? Quadratic polynomial. सेकंड काय दिलंय बघा? 5p. 5p व्हेरिएबल कोणता आहे सांगा बरं? इथे साहजिक एकच अल्फाबेट आहे, पी. इथे ह्याच्या डोक्यावर पॉवर काहीच नाही म्हटल्यावर काय असणार आहे? 1.
1 असेल तर कोणता पॉलिनॉमियल? लिनियर पॉलिनॉमियल. इथं लिहायचं द डिग्री ऑफ व्हेरिएबल पी is 1. Therefore, phi p is a linear polynomial. Third question. Root 2y minus 1 by 2. चला व्हेरिएबल y आहे, सगळ्यांना कळतोय व्हेरिएबल y येते. सांगा पॉवर काय त्याची? पॉवर अगेन 1 आहे. मित्रांनो याच्याकडे बघूच नका, आपलं काय घेणं देणं याचं? काहीच नाही. इथे काही पण असू द्या, याच्या डोक्यावर असते पॉवर कधी पण. तर पॉवर 1 आहे. पॉवर 1 असेल तर कोणता पॉलिनॉमियल? लिनियर पॉलिनॉमियल. पुन्हा एकदा लिहायचं द डिग्री ऑफ व्हेरिएबल y is 1. Degree of variable y is 1. Therefore, root 2y minus 1 by 2 is a linear polynomial. It is a linear polynomial. Number 4. M cube plus 7m square plus 5 by 2m minus root 7. चेक करा, सांगा मला सगळ्यात मोठी पॉवर कोणती? ओके, मग याची डिग्री 3 आहे. डिग्री 3 असेल तर काय म्हणाल तुम्ही? कोणतं पॉलिनॉमियल? क्यूबिक पॉलिनॉमियल. लक्षात ठेवा, डिग्री 3 क्यूबिक पॉलिनॉमियल. आता पहिल्यांदाच क्यूबिक आलं मला वाटतं. काय लिहाल? द डिग्री ऑफ व्हेरिएबल m, the degree of variable m is 3. Therefore, m cube plus 7m square minus 5 by 2m minus root 7 is a cubic polynomial. समजलं सगळ्यांना? डाऊट आहे? बघा, विचार करा अजून. मॅक्सिमम पॉवर म्हणजेच डिग्री. ऑल राईट, ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकतो बाकी सगळं. तुम्ही लिहून घ्या. फास्ट.